दिवस आजच्या दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना आपण खेळतोय. आदिवासी वादळ कोकणेर विरुद्ध तनिष फायटर सहाडे यांच्यात हा सामना. कालच्या दिवसातला उर्वरित सामना हा वेळेअभावी आपण हा सामना खेळू शकलो नव्हतो, पण आज पहिल्या दिवशी खेळून येणार आहे. संपूर्ण टीम आपण बघतोय. आपण लाईव्ह कॅमेरा कपिल पाटील आपल्याला दिसतंय कार्य करताना. जतीन पाटील लाईव्ह स्कोरिंग करत आहेत आणि मिलन पंजाबी आपल्याला स्कोरिंगची भूमिका बजावताना दिसत आहेत. पहिला चेंडू आणि इथे पंच निश्चितच वाईटचा इशारा करतायत आणि मैदानावर दोन पंच आपण बघतोय, अभि तांडेल आणि विशाल नाईक. सुंदर भूमिका आपल्याला बघायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. त्यांची अचूक निर्णय आपल्याला बघायला मिळाले, त्यामुळेच ही स्पर्धा एक क्वालिटी प्राप्त करते. आणि हलकेच कट केलाय चेंडू, एक धाव पूर्ण करतील फलंदाज. सनीने आपलं खातं खोललंय आणि संघातसुद्धा खातं खोलून दिलेलं आहे. आत्तापर्यंत या षटकामध्ये मला वाटतं खातं एक पहिला चेंडू वाईट फेकला गेला होता, त्यांनी खोललं गेलं आहे आणि आपलं सनी मात्र एक हलकेच कट केला आहे चेंडू आणि एक धाव पूर्ण केले आहेत. कौशिक एक भन्नाट एक्सप्रेस गोलंदाज आहेत, सिद्धिराम मासवण संघाकडनं बिलॉंग करतात. बघूया पुढचा चेंडू आणि आत्ता मात्र रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सफल झालेले आहेत आणि चौका आलेला आहे इथे. कमॉन डीजे. आतापर्यंत आपण बघतोय ज्या चेंडू इथे मात्र थोडंसं मिसफील्ड म्हणावी लागेल किंवा झेल टिपता आलेला नाही आहे. निश्चितच आम्ही एक तात्पुरती भूमिका बजावत होतो या सामना सुरू करण्यासाठी आणि आता मात्र या स्पर्धेचे प्रमुख समालोचक हार्दिक किणी यांचं आगमन झालेलं आहे. निश्चितच त्यांच्या हातामध्ये मी हा माईक सुपूर्द करतो आणि तत्पूर्वी मला संधी मिळाली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार मानतो आणि माईक मी प्रमुख समालोचकांच्या हातामध्ये देतोय. हॅलो चेक. धन्यवाद राकेशजी दुमाडा सर. मागील
काही चेंडूंसाठी ते समालोचन या ठिकाणी करत होते. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावांचा जर विचार केला तर एकंदरीत धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 11. 11 रन्स स्कोरबोर्ड लागल्या गेलेत. या षटकाचा जर विचार केला तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एकंदरीत 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले प्रथमेशच्या बॅटमधून आणि दुसऱ्या बाजूला सनी दलवी आपण पाहतोय चांगली साथ त्याला देतोय. थोडंसं संघर्ष मैदानामध्ये जरूर करतोय परंतु इथून स्वतःला सावरावं लागणार आहे. सूर्या प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर आणि अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. इथे आल्यानंतर एक वेगळा अनुभव एक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार 11 कालचा जो पेंडिंग सामना आहे तो या ठिकाणी खेळवला जातोय. कालच्या दिवसातील जो शेवटचा सामना होतो तो या ठिकाणी खेळवला जातोय. आदिवासी बादल कोकनेर आणि दुसऱ्या बाजूला तनिष फायटर चहाडे. या बॉलवरती या ठिकाणी क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती त्रिफलाचित केलं गेलंय. गोलंदाज आपण पाहू शकतात रोहित भोईर जो दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झाला. वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडूवरती ते सावरता आलं नाहीये स्वतःला आणि आपली विकेट गमावली गेली. फलंदाज प्रथमेश जो चांगल्या रिदममध्ये होता 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. तोच पॅटर्न तंबूच्या असला परतला गेलाय. गॉन आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड. आता कॉन्फिडन्स जबरदस्त वाढला असेल इथे कारण पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड झाला एक वेगळा आत्मविश्वास तिथे गोलंदाज दिसला. गोलंदाज आपण पाहतोय रोहित आणि त्याने ही विकेट मिळवून दिली. नवीन फलंदाज राकेश मैदानामध्ये आपण पाहतोय थर्ड पोझिशनवरती राकेशला या ठिकाणी प्रमोट केले गेले. मोठी जबाबदारी असणार आहे कारण दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय सनी दलवी जो नॉन स्ट्रायकिंगवरती आहे तो संघर्ष करतोय. इथून दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती षडंपूल त्या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. एक धाव मिळेल या ठिकाणी. एकरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या सध्या फलकावरती आपण पाहतोय 12 आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ सध्या मैदानामध्ये झालाय. स्कोरच्या भूमिकेमध्ये आमचे जवळीक मित्र मिलन पंजाबी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला डिजिटल स्कोर आपण पाहू शकता. डिजिटल ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत जतीन जिकिनी. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. गोलंदाजी मार्कवरती रोहित स्लोअर वनचा मारा त्या ठिकाणी झाला होता. कॅपमध्ये जाईल का पाहायचं आहे. लॉंग ऑफ फिल्डर त्या ठिकाणी ठेवला गेलाय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. चांगलं व्हेरिएशन गोलंदाज रोहितकडे आहे. पहिल्या बॉलवरती वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर शॉर्ट बॉलचा वापर झाला होता. तिथे कटरचा वापर केला आणि तिसरा बॉल जो होता तिसऱ्या बॉलवरती ते स्लोअर वनचा मारा झाला आणि मागचे तिन्ही चेंडू बरोबर व्हेरिएशनसही त्या ठिकाणी डिलिव्हर्ड झाल्यात. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. या बॉलवरती चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लागला फिल्डर नाही आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी मिळेल. फलंदाज आपण पाहू शकतायत मिस्टर राकेशला चौकार. हाफ फले होता. बॉडमॅनचा चांगला वापर त्या ठिकाणी केला आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये इथे पॉवरफुल स्ट्रोक त्यांना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील चेंज ऑफ द पेस परंतु या बॉलवरती सुद्धा इथे ओळखलं होतं चेंडूला आणि सरळ चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चौकार.
चांगली सुरुवात फलंदाज राकेशची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर 2 बॉलवरती 2 चौकार आणि शॉर्ट सिलेक्शन ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. फील्ड सेटअप सोबत खेळत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकता 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चौकार जो होता तो स्क्वेअर लेगला, शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहू शकता 11 धावा त्यांना पाहायला मिळत आहेत. मागच्या 2 ओव्हरमध्ये 11चा रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. 11चा रन रेट मेंटेन केला गेला आहे. या षटकाचा जर विचार केला तर पहिले 3 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते. तिथे कुठल्याही प्रकारचे मोठे फटके आले नव्हते फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर राकेश स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगली सुरुवात इथे देत असताना आपल्या संघासाठी आपण पर्यंत 22 धावा स्कोर कार्डवरती लावल्या गेल्यात. 6 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये एक खेळपट्टीवरती प्रत्येक फलंदाजाची जबाबदारी असते. चांगल्या धावा करतोय राकेश. प्रथमेची विकेट गेली, परंतु तिथे त्याच्या विकेटची कमी भासू दिलेली नाही आहे. दुसऱ्या बाजूला सनी दलवीला आपण पाहतोय थोडंसं संघर्ष करतोय मैदानामध्ये. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा आपल्या टीमसाठी त्याने बनवल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये ऋतिकला आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी केला गेला आहे. ऋतिकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज कंटिन्यू ठेवलाय. पेसला अटॅकमध्ये आणला गेले पुन्हा एकदा. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईट ऑफ दी ऑफ स्टंप त्या ठिकाणी चेंडू डिलिव्हर्ड झाला होता. या षटकाची सुरुवात चांगली होताना पाहायला मिळते निर्धावने. मागच्या 2 ओव्हरचा जर विचार केला तर 11चा रन रेट आतापर्यंत मेंटेन केला गेला. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकवरती बॅटर आपण पाहू शकतायत सनी. स्वतःला बॅक करावा लागणार आहे या मॅचमध्ये. शॉर्टपुलचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आणि सूर्याने कुठलीही चुकी केलेली नाहीये. चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःला कंट्रोलमध्ये आणला आणि त्यानंतर सॉफ्ट डिसमिसल फलंदाज राकेश कॉन. बावीस वरती दुसरा धक्का या ठिकाणी लागत असताना आदरणीय सन्माननीय राहुलजी दानवसर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मला समोरचन करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. वेलकम राहुलजी दानवसर, आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4थ्या क्रमांकावरती. बॉडी लँग्वेज चांगलीच पॉझिटिव्ह या ठिकाणी दिसते, परंतु खेळ मैदानामध्ये पॉझिटिव्ह करावा लागणार आहे. फुल टॉस आणि पहिल्याच बॉलवरती जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द मॅच चाललाय बॉल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. दूध झाले दुपारती कापूर झाले धोतीला सतवाचे एक विदाई एवढा उशीर का झाला ये बाय जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये बॉल होता, ऑफस्टॉमवरती शफल झाला, स्वतःला कंट्रोलमध्ये आणला आणि त्यानंतर जे शॉर्ट सिलेक्शन होतं जबरदस्त. 6 धावा येताना पाहायला मिळतात. 28 धावा फलकावरती लागल्या. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले गेलेत फलंदाज भावेश. त्यानंतर स्विचिटचा प्रयत्न झाला होता. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या बॉलवरती सॉफ्ट डिसमिसल ट्रॅप या ठिकाणी ठेवला होता आणि त्या ट्रॅपमध्ये फसत असताना भावेश आपल्याला पाहायला मिळतोय गॉन.
परंतु त्यानंतर त्यांची विकेट गेली. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. चांगली गोलंदाजी ऋतिकची आपल्याला पाहायला मिळते. अजूनही एक चेंडूचं खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. तर सध्या मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानामध्ये. येणाऱ्या काही चेंडूंवरती चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. सध्या तरी फलंदाजांना खेळपट्टीवरती थांबता येत नाही आहे. धावा येत आहेत, चौकार षटकार येत आहेत, परंतु इथे पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. विकेट सांभाळून ठेवावं लागणार आहे. साईडला पंच चांगला केला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येईल, एक धाव मिळेल आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 3 षटकांचा खेळ संपतो आणि 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या सध्या फलकावरती आपण पाहू शकता 30 या आकड्यावरती 30 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये 8 धावा येताना पाहायला मिळतात. जी सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये 11ची होती ती सरासरी आता थोडीशी खाली घसरताना पाहायला मिळते. बरोबर 10च्या सरासरीने मागील 3 षटकांमध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि मागच्या 3 षटकांचा जर विचार केला तर मागच्या 3 षटक चहाडीच्याच मैदानावरती एक ऐतिहासिक मैदानावरती ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते. क्रॉस पॅडचा वापर या ठिकाणी झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. आणि डॉट बॉल. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. जो आजच्या शेड्यूलमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. 11 स्टार वाकडी वसरोली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल त्यांच्या अगेन्स्ट शेतकरी. बिग फाईट तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि स्क्वेअर लेगला कुठलीही चुकी झालेली नाहीये. अजून एक सफलता रोहितच्या खात्यामध्ये. कोण नवीन फलंदाज ऋषी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक सध्या प्रगतीपथावरती आहे आणि चौथ्या षटकापर्यंत आतापर्यंत जवळजवळ 4 विकेट गमावले गेलेत. बॅटिंग करत असताना तनिष फायटर चहाड या संघाला आपण पाहतोय थोडंसं अडचणीमध्ये सापडलं. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटचा वापर या ठिकाणी केला. मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. टीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलं तत्पूर्वी एकदा मिळते या बॉलवरती आणि एकेरीच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 32. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये पूर्णपणे इकॉनॉमी जी आपल्याला पाहायला मिळते ती घसरली गेली. पूर्णपणे इकॉनॉमी या ठिकाणी खाली येताना आपल्याला पाहायला मिळते. षटक आतापर्यंत रोहितचं आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात टॉप बॉलने झाली आणि त्यानंतर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाले. बॉलवरती कंट्रोल नाही आहे. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा पर्सनच्या मदतीतून आला. धावसंख्येत एकने वाढवते आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. हे 33 रन्स स्कोरकडे लागले गेले. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल्स खेळ झाले आणि मागील 5 बॉलमध्ये जवळजवळ आपण पाहू शकता स्विचिंगचा प्रयत्न झाला आणि यश सुद्धा त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. सर्व बॉल निघून जाईल दरम्यान रिझन मध्ये चौकार. चार ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37 स्कोरवरती आपण पाहतोय. पहिले 5 बॉल जे होते ते परफेक्ट टप्प्यावरती होते, परंतु त्यानंतर फलंदाज आपण पाहू शकतायत सनीच्या बॅटमधून या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. कदाचित आता सनी त्याच्या आक्रमक रूपामध्ये येऊ शकतो. मागील 4 ओव्हरमध्ये तो शांत दिसला, परंतु येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंगची गरज आहे आणि ते स्लॉग हिट्स खेळावे लागणार आहेत. सलामीला आलेला फलंदाज आहे. मागील 4 ओव्हरमध्ये शांत खेळ त्याच्या मदतीतून पाहायला मिळाला होता. आता इथे आक्रमक व्हावं लागणार आहे. तर 5व्या ओव्हरमध्ये कौशिकला आणलं गेले. कौशिकला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती 5व्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंगवरती ऋषी आहे. तुम्ही या दोन्ही फलंदाजांना येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. पहिलाच बॉल वेगवान त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. लॉंगॉनमध्ये फिल्डर आहे, परंतु एकच 6व्या बॉलवरती मिळेल.
एकेरीवरतीच संतोष व्हावं लागतंय. 38 फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 38 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. 11 स्टार वाकडी बाजूली आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे आणि इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. ते दोन्ही कॅप्टन आपण जॉईन व्हायचं इनिंग्स ब्रेकमध्ये. पंचांकडे अपील जरूर झाली होती. एक वेगवान कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग चांगला होता या बॉलवरती आणि त्यानंतर पडल्यानंतर थोडासा कट होताना पाहायला मिळाला. बाउन्ससुद्धा चांगला प्राप्त झाला होता. मागील दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी ठेवले गेले. गोलंदाज कौशिकने, कर्णधाराने जो विश्वास त्याच्यावरती ठेवला गेला, या 5व्या ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती सनी दलवीला आपण पाहतोय. अनुभव भरपूर आहे या फलंदाजाकडे आणि त्याच्यासमोर चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेला. आता फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणले गेलेत. जरा घाई करा, वेळ भरपूर जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती कौशिक दाखल झाला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉसच्या प्रतीक्षेमध्ये होते फलंदाज. डबल माइंडमध्ये जाण्यासाठी भाग पाडलं गोलंदाज कौशिकने. मागचे तिन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळालं आणि तिन्ही बॉलमध्ये नाविन्य जे असायला हवं ना ते पाहायला मिळालं. कटर मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले गेले. त्यानंतर चेंज ऑफ दी पेस, स्लोवर वन. चौथा बॉल घेऊन कौशिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्लोर लेनचा बॉल होता. पाय चाललेले नाही आहेत. पाय पूर्णपणे बांधून ठेवले गेलेत फलंदाजाचे. परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे आणि जो आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला जाणवतोय अप्रतिम. 2 डॉट बॉल आतापर्यंत त्याने डिलिव्हर्ड केलेत या ओव्हरमध्ये. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे फटका फसला आहे. शतक त्या ठिकाणी येतोय आणि एक सोपा साधा झेल सोडलाय. ही अपेक्षा नसणार आहे संघाला या क्षेत्ररक्षकाकडून. सूर्या त्या ठिकाणी होता आणि सूर्याने याआधी एक चांगला झेल टिपला होता स्क्वेअर लेगमध्ये. तो कठीण झेल होता, तो सोप्या रीतीने टिपला आणि सोपा झेल जो होता तो या ठिकाणी सोडला. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. फलंदाज ऋषीची कॅच या ठिकाणी ड्रॉप केले. शेवटचा बॉल 5व्या षटकामधील वरती विकेट. अवंतर चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभि तांडेल सरांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती. 41 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर्ड झाला होता. बाउन्स झाल्यानंतर फलंदाजाने कुठल्याही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नव्हता. फलंदाजाला कुठेतरी असं वाटलं होतं की वाईट जाईल, परंतु तसं घडलेलं नाही आहे. स्टंपवरती शफल झाले होते आणि रिच वाईटचं बेनिफिट त्या ठिकाणी गोलंदाजाला मिळताना पाहायला मिळालं. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरमध्ये धावसंख्या सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41 रन्स स्कोरवरती आपण पाहतो. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या डेथ ओव्हर्समध्ये आता इथे गिरअप करावं लागणार आहे. ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे. सध्या सनीची चर्चा पण करूयात. एक सौकर त्याच्या बॅटमधून आला. धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात, परंतु टीमला जी गरज होती डगआउटमधून ज्या धावा अपेक्षित होत्या फलंदाजाकडून त्या आतापर्यंत आलेल्या नाही आहेत. अकरा चेंडू आतापर्यंत मैदानामध्ये खेळले गेलेत आणि 11 चेंडूंमध्ये 9 धावा त्याने आतापर्यंत आपल्या टीमसाठी बनवल्यात. परंतु येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये स्वतःची जी ॲबिलिटी आहे ती सिद्ध करावी लागणार आहे. स्लॉग हिटर आता इथे बनावं लागणार आहे. सलामीला आल्यानंतर विकेट ज्या पद्धतीने गेले, थोडासा दबाव जरूर होता, परंतु आता दबाव बाजूला ठेवून चांगला खेळ या ठिकाणी करावा लागणार आहे. विदाऊट प्रेशर इथून बॅटिंग करावी लागणार आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. प्रेशर जरूर असणार आहे कारण मागच्या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही आहे आणि सिंगल डबल्ससाठी सुद्धा संघर्ष करत होते दोन्ही फलंदाज. त्यामुळे इथे दोन्ही फलंदाजांवरती दबाव असणार आहे. कौशिकचा जर विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ 2 ओव्हरचा स्पेल त्याने पूर्ण केला. त्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये एकंदरीत 15 धावा येताना पाहायला मिळाल्या. विकेट त्याच्या हाती लाभलेली नाही आहे, परंतु एक इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. आता बॉलिंग ट्रॅकवरती सूर्यकांतला आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरमध्ये या ठिकाणी आणले गेले. स्लॉग ओव्हर हाताळण्याचा एक वेगळा अनुभव सूर्यकांतकडे आहे, परंतु तोच अनुभव इथे दाखवून द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा स्लॉग हिटर आहेत. इतकंच की सध्या तरी त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे, परंतु तो कॉन्फिडन्स बिल्डअप करावा लागणार आहे.
या ओव्हरमध्ये येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे. पहिलाच बॉल शरीरापासून दूर खेळवला होता. कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. कट झाल्यानंतर सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ऋषीच्या विरोधामध्ये डॉट बॉल टाकला. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. स्लॉग ओव्हरला आपण पाहतोय सूर्यकांतला आणले गेले. इथे वेगवान चेंडू पाहायला मिळाला. फटका तर चांगला आहे आणि सरळ बॉलला पाठवलं गेलं आहे मिड विकेट सीमारेषा पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग 6 धावा. गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी झालं होतं. जास्त एफर्ट्स या बॉलवरती लावले होते परंतु त्याचं भुगतान करावं लागतंय. टप्पा चांगला नव्हता. बरोबर स्लॉटमध्ये बॉल मिळाला आणि त्यावरती 6 धावांची मोहर उमटवली गेले. व्हाईट बॉलचा इशारा पण संच मध्येतून आला. आता इथे प्रेशर दिसतंय गोलंदाजावरती कारण षटकार आला त्याच्या विरोधामध्ये. संपूर्ण इनिंगमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर फक्त 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकारांची संख्यासुद्धा सध्या तरी कमी आहे. अजूनही 4 बॉलचं खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये मोठे फटके सातत्याने खेळावे लागणार आहेत. खराब लाईन अँड लेंथ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. मागचे दोन्ही बॉल चांगल्या पद्धतीनं फिरवले गेलेत परंतु जो टप्पा हवा आहे तो टप्पा नाही आहे. सलग 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 49 वरती 49 रन्स स्कोरवरती लागले गेले आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये ते खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कॉन्फिडन्सली कनेक्शन झालं नाही आहे आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेटसुद्धा जाताना पाहायला मिळते. फलंदाज सनीला इथे परतावं लागणार आहे तंबूच्या आश्रयाला. तीन बॉलचा खेळ ठिकाणी झाला. षटकार आल्यानंतर रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाते परंतु ज्या बॅटरच्या बॅटमधून षटकार आला होता तो फलंदाजाचा नॉन स्ट्रायकिंगवरती गेला गेला. जरा टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला 11 स्टार वाकडी वसरवली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल शेतकरी. दोन्ही टीम जर आपण टॉससाठी आपला कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 टीममध्ये. 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला मैदानामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज पुन्हा एकदा मिडल सोबत भेट झाली आणि पुन्हा एकदा ती जबरदस्त स्कोरिंग. येणाऱ्या काळामध्ये मिनलचं नावसुद्धा एक वेगळ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. स्विचचा प्रयत्न झाला आहे. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. लेट झाले होते भरपूर. शेवटचे 2 बॉल आता इथे पाहायला मिळतील. षटकार आल्यानंतर जे 2 बॉलवरती कमबॅक केला गेला आहे. थोडासा संघर्ष मधोमध सुरू झाला होता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक होताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु लॉंग ऑफला पुन्हा एकदा या ठिकाणी कौशिक घाटालच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय. टीम तनिष फायटर चहाडे या टीमचं. पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील ऋषी या ठिकाणी स्ट्रायकिंगवरती आलाय. ज्या बॅटरच्या बॅटमधून षटकार आलाय. अजून इथून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असेल. शेवटचा बॉल स्टंपच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेर या ठिकाणी डिलिव्हर्ड झाला. एक्स्ट्रा रन इथे मिळताना पाहायला मिळेल. 51 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटच्या बॉलवरती पंच केले गेले आणि सरळ बॉलला डिपॉझिट केले गेले स्टँडमध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चाललाय बॉल सीमारेषा पार. येतोय षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने एक चांगली टोटल स्कोरकार्डवरती उभी झाली आणि आपण पाहू शकतायत एकंदरीत 57 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 57 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय आणि 58 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 58 टू विन असेल.
58 धावांचं टार्गेट. एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी केले गेले 6 षटकांमध्ये. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार ऋषीच्या बॅटमधून मैदानामध्ये शेवटच्या क्षणाला तारणारा पण त्यांना पाहायला मिळाला. एकंदरीत 15 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आदरणीय सन्माननीय गणेशजी बुंदी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी बस टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. इलेव्हन स्टार वाकडी वसरोली आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉससाठी या. टॉस या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय गणेशजी बुंदी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याशी बस टॉस या ठिकाणी केला जाईल. सर्वप्रथम फोटो सेशन त्या ठिकाणी केलं जाईल. एका बाजूला शेतकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय वाकडी वसरोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 11 स्टार वाकडी वसरोली. चला टॉस आपण या ठिकाणी करतोय. गणेशजी बुंदी साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्याशी बस टॉस या ठिकाणी केला जाईल. शेतकरी संघाचा कॉल या ठिकाणी असेल. कॉइन स्पिन केला जातोय. काटाचा कॉल या ठिकाणी केला गेला आहे आणि यस काटा आला आहे. मी गणेशजी बुंदी साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 6 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा असेल? 60+. अशी अटॅकिंग बॅटर तुमच्या बॅटिंग युनिटमध्ये? माझा भाऊ आहे, अजय भाई आहे, स्वतः मी आहे, अजून आहेत. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. टॉस सरल्यात. टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅचमध्ये? आम्ही पण बॅटिंगच घेतली असती टॉस जिंकला असता तर. आता गोलंदाजी करायची आहे तर समोरच्या टीमला रोखण्यासाठी असे महत्त्वाचे गोलंदाज, असं महत्त्वाचं बॉलिंग अटॅक आहे. अस्मित सुतार आहे, आकाश आहे आणि मी स्वतः आहे. आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? ही स्पर्धा तर खेळायला खूप छान मजा येते. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकला आहे शेतकरी संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा षटकांमध्ये 58 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. टेटचं टार्गेट आपण पाहतो. एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी केले गेले, बिल्ड केले गेले चांगलं टार्गेट. आदरणीय सन्माननीय राजू आडन साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, जे या स्पर्धेचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत या सकाळच्या सत्रामध्ये. आणि शेतकरी संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात त्या ठिकाणी होते. 2 बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला आदित्य आणि दुसऱ्या बाजूला पराग ही जोडी आपण पाहू शकतायत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर दाखल झाला. पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीचा पाहायला मिळाला. शॉर्टमध्ये विकेटला फिल्डर पहिल्याच बॉलवरती इथे धावचित करण्याची संधी या ठिकाणी होती. एक धाव मिळताना पाहायला मिळते. पहिली धाव इथे धोकादायक ठरू शकली असती बॅटिंग टीमसाठी. 58 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 6 षटकांमध्ये. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल शेतकरी. टॉस त्यांनी जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि दुसऱ्या बाजूला 11 स्टार वाकडी वसरोली संघ आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या अगेन्स्ट खेळताना.
आजच्या शेड्यूलमधील जो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल डे 2 मधील बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत प्रथमेशला आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये. प्रथमेशला आणलं गेलं गोलंदाजी मार्कवरती. ते विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचं असेल आणि विकेट प्राप्त करण्यासाठी इथे झोंज द्यावी लागणार आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा इथे संधी निर्माण झाली आहे. त्या संधीचं सोनं होईल का? इथे सुद्धा पंचांकडे अपील चांगली झाली होती. धाव मिळणार नाही या बॉलवरती. निर्धाव चेंडूचा मारा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आहे आणि आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. पहिले षटक फार इम्पॉर्टंट असणार आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा जो काही परफॉर्मन्स होईल तो खूप मायने राखणार आहे या मॅचमध्ये. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न. समोर फटका आपल्याला पाहायला मिळतो. टायमिंग चांगला आहे आणि बॉल सरळ निघून जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. पाच धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला आहे. आता अटॅकिंग मूडमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय परागला. चांगला फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगला कॉन्फिडन्स त्या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळाला होता. टीमची टोटल 5 वरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. या बॉलवरती सुद्धा चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या मैदानामध्ये करत असताना पराग. चौकार. दोन बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ द इनिंग असं म्हणायला हरकत नाही आहे. जबरदस्त पराग आता अटॅकिंग मूडमध्ये आला आहे आणि आक्रमकता तो मैदानामध्ये दाखवत असताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी शॉर्ट सिलेक्शन लॉंग ऑनला होतं आणि त्यानंतर कडक कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचं केलं या ठिकाणी बाकी आहे. प्रथमेशला इथे प्रेशरमध्ये आणण्याचं काम सध्या केलं या ओव्हरमध्ये. या बॉलवरती सुद्धा मोठा फटका आणि सरळ बॉल निघून जाईल ओव्हर दी लॉंग ऑफ. फ्लॅट अँड फ्युरियस क्लीन अँड क्लिअर. षटकार. 6 धावा. आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. DJ Sandy in the mix. मागच्या 3 बॉलवरती अधिराज्य गाजवलं गेले. 58 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय परागने करून दिले गेले. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. इथे कटरचा वापर झाला होता. पंचांकडे अपील जरूर केली गेले आणि कॉट बँडच्या रूपामध्ये एक महत्त्वाचा आणि एक मोठा धक्का या ठिकाणी लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 15वरती 1 अशी स्थिती सध्या आपण पाहू शकतात. बॅटिंग करत असताना आदिवासी वादल कोकनेर या टीमच्या आपण पाहतो. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पुढच्या 5 षटकांसाठी आमचे गुरुवर्य अर्थातच पालकर भूषण व्हाईस ऑफ पालघर प्रमोदजी शेळके सर. ओट यू. थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक किनी यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकणार आहोत आणि पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. अजून एक लिटिल चॅम्प आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मासवंच तर ऑलरेडी या विभागातून चांगला आवाज आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेचे सचिव आहेत मिस्टर राहुल धानवा यांना आपण पाहत आहेत व्हॉइस ऑफ मासवन. तर हार्दिक किनी विरातन खुर्द सफाळे विभागामधून हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. सूर्या प्रीमियर लीग 2025 सीझन 5 मध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या नयनरम्य अशा वातावरणात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम असं मैदान चहाडे क्रीडा संकुल चहाडेच्या
या सकाळच्या सत्रातून कॉमेंट्री बॉक्समधून मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. गणेशजी बुंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सहखजिनदार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते राजू वाडांसाहेब अध्यक्ष. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर करत असताना नरम हाताने खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला एकदम वेगाने दुसऱ्या रनसाठी मात्र या वेळेला पलटले आणि सक्सेस ठरले गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला हे खेळाडू विसरत नाही आहेत. कालचा दिवस आपण पाहिला अतिशय चांगल्या पद्धतीने जरूर पाहायला मिळाला. इतिहास कालच्या दिवसात सुद्धा लिहिला गेला, परंतु आता खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये कोणता संघ इतिहास लिहेल. ऋतिक सातवीचा हा बॉल यावेळेला हलक्याशा हाताने पुन्हा एकदा नरम हाताने खेळला गेला, परंतु भावेश सरफचं मी कौतुक करेन. मिस्टर बॉबचं एक अनुभवी खेळाडू आहे आणि सर्वांना घेऊन चालणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वन मॅन आर्मी अशी खेळी कालच्या दिवसामध्ये 40 धावांची एक जबरदस्त बहारदार खेळी केली. पहिल्याच बॉलवर षटकार मारत दुसऱ्या बॉलवर सफलता प्राप्त झाली गोलंदाजाला. हलक्याशा हाताने पुन्हा एकदा मात्र या वेळेला आपण पाहताय दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल पहा, परंतु उंचीचा फायदा उचलत असताना भावेश सरफने यावेळेला चेंडूला स्टॉप केलं. अतिशय दोन्हीही फलंदाज समंजसपणाचं क्रिकेट खेळत आहेत. सिंगल डबलला महत्त्व देत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. पाटील नेटवर्क या चॅनलला आपण पाहतायत. या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये नितेश पाटील या क्षेत्रामध्ये उतरले आणि या क्षेत्रातून एक उत्तुंग भरारी घेत आज प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात ज्यांनी जागा कोरलेल्या आहे. सॉफ्ट हँडने जरूर खेळला गेला आहे, परंतु वन हँडने या चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळवलं गेलंय आणि अभि तांडेल यांचा इशारा येतोय. यस, इट इज अ 4 रन. गुड शॉट, 4 रन. माझा समाज जागा झालाय माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैरात गोंध, आता उडलाय वैरात गोंध. हे आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ, आलंय आदिवासी वादळ. आणि अतिशय चांगलं हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. आदिवासी वादळ. कोकणेर टीम मजबूत स्थितीमध्ये आहे. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. जवळजवळ 23 या धावसंख्येवर 23 रन. ऋतिक सातवी. काल ऋतिक सातवीने 4 महत्त्वपूर्ण विकेट आपल्या खात्यामध्ये जमविले होते, परंतु आजच्या दिवसामध्ये ती लाईन अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आणि त्यामुळे कदाचित धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. लाईन अँड लेनचा राजा आहे, परंतु आता कशा पद्धतीने चेंडू हाताळेल. मनगडाचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न केला होता. या वेळेला आपण पाहिलं तर अभि तांडेल दर्शवतायत लेग बाईच्या इशाराने 1 रन अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. भावेश सरफ यावेळेला कौतुक करेन. त्याची बॉडी लँग्वेज जी आहे ती पॉझिटिव्ह पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर कंप्लीट झालेत ते 2 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. 12च्या सरासरीने. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 34 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा सूर्या प्रीमियर लीग 2025. राकेशजी दुमाडा, आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. राकेशजी दुमाडा साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या दिशेने या. राजू वाडणसाहेब तुमची वाट या ठिकाणी पाहत आहेत. व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. 24 बॉल आणि 34 रनची आवश्यकता. जयदीप गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. या गोलंदाजाकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे, विकेट घेण्याची ताकद आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे जयदीपला. तनिष फायटर सहाडे टीमला या सामन्यामध्ये, या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल विकेट्स की फॅक्टर राहील. परंतु एका साईडला आदित्य खूप चांगली बॅटिंग करतोय. पायावरचा बॉल अगदी सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त डिफेन्स दाखवून 1 रन मिळवली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. आजच्या दिवसामध्ये विशाल नाईक सरांना सुद्धा आपण पाहत आहेत. मॅन फ्रॉम गोडदेव भाईंदर
या ठिकाणाहून उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. नंदुरच्या मैदानात सुद्धा त्यांना पाहिलं होतं. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फटका तर छान आहे, डिस्टन्स क्लिअर होणार नाही आहे. स्वप्नील दळवी त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही आहे. मिस्टर कटप्पा बॅक टू द डगआउट, गॉन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 25 या धावसंख्येवर. अतिशय चांगलं क्रिकेट या मैदानाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सर्वांना हवंसं असं मैदान. परंतु सूर्या प्रीमियर लीगची जी आतुरतेने वाट पाहत असतात हे संपूर्ण आमचे आदिवासी बांधव, खेळाडू. आणि तो दिवस, कालचा दिवस उजाडला गेला. 4 तारखेपासून या अगोदर आपण सूर्या मेळावा पाहायचो, परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे ती स्पर्धा मात्र पुढे पोस्टपोन केली गेली. ती जानेवारी महिन्यात लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. टप्पा पडल्यानंतर ऑफ्टनचं थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. खूप चांगली थिंकिंग वापरली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते, स्थिर राहते 25. आता 33 रनची आवश्यकता आहे. जयदीप, चांगला फटका आहे. साईडला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 26. आदरणीय राकेशजी दुमाडा साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. काही जसजसं वय वाढत चाललंय तसतसं तरुणपणा मात्र वाढत चाललाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. फ्रेंच कट, नाईस लुकिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 26 वर जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम चांगला फटका आहे इनसाइड आउटचा, परंतु फिल्डर येत आहेत सेफ हँड. राकेश सांबरे अप्रतिम कॅच कॅरी करत असताना पाहायला मिळत आहेत. उपाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, या मैदानासाठी खूप चांगले झुकतात राकेश सांबरे. कालच्या दिवसात माकणीच्या विभागामध्ये आपण पाहिलं तर कबड्डीसाठी मात्र तिथे पोहोचले गेले होते. एक कबड्डीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. रन 26 धावा. जयदीपला अखेरकार विकेट मिळाली. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल वळतोय. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेल, फेकेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28. मिलन पंजाबी आणि जतीन किनी मेन ऑपरेटर, लाईव्ह ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं ज्या पद्धतीने क्षणचित्रे आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं सुंदर काम करतायत. एक मास्टर माइंड लाईव्ह ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, तर आमचे कॅमेरामॅन प्रत्येक क्षण आणि प्रत्येक क्षणचित्रे फितीत करत असताना खेळाडू खेळतात, परंतु त्यांना अजरामर करण्याचं काम हे मात्र आमचे कॅमेरामॅन करतात. तेच कॅमेरामॅन कपिल पाटील आणि खऱ्या अर्थानं गुप्त हिरो आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला ऋतिक सातवी. पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय कॅप्टनने. यावेळेला फटका छान आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. स्वप्नील दळवीला बीट करत चेंडू निघून जाईल षटकारासाठी. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लाऊड अपील होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 34 वर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कालच्या दिवसात अक्षय नाईक यांना आपण पाहिलं होतं. आज विशाल नाईक यांना आपण पाहतायत. हलक्याशा हाताने डबल माइंडमध्ये होते, परंतु खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. डी बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल, सिंगल. संघाची धावसंख्या 35. विजयासाठी अजून सुद्धा 23 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये 23 रन हे सामन्याचं समीकरण आहे. हळूहळू प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी चहाडे क्रीडा संकुल चहाडेच्या या ऐतिहासिक मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागलेत. हलक्याशा हाताने हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रोहित भोईरने जे कमालीची बॅटिंग केले, एका साईडला जर आपण पाहिलं तर सूर्यकांत याला आपण पाहत आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर दोन्ही फलंदाज ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर केला आहे. लॉंगॉनकडे फिल्डर पुढे सरसावतील. सूर्यकांत पलटले होते, परंतु रोहित भोईर होंडोने सांगितलं यू वेट माय पार्टनर, इथून रिस्क घ्यायची नाही आहे. तेच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 37. 37 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. तेवीस रनची आवश्यकता, 21 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 21 रन, क्षमस्व. पुन्हा एकदा बॉलर तयार रोहित भोईर समोर. हलक्याशा हाताने याला म्हणतात समंजसपणाचं क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. फक्त बॅट आणि बॉलने क्रिकेट खेळलं जात नाही, तर आपल्या परिपूर्ण बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो आणि ते होंडोकडे आहे, नो डाऊट. अर्षद मेमन उर्फ होंडो याचे बिग फॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. आणि होंडोचं आपण पाहिलं असेल पॉडकास्ट, ज्या पद्धतीने प्रत्येकाने अर्षद मेमन होंडोची तारीफ केली, कौतुक केलं. कारण असा खेळाडू आहे ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल पाहायला मिळते. आणि असा खेळाडू जर आपण पाहिला टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात ज्याचा बॅटस्विंग जो आहे तो अफलातून पाहायला मिळतो. शैलीदार फलंदाज, हँडसम क्रिकेटर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 38. आता विजयासाठी 20 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 12. देवी आपण डीजेला संधी. यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत गोलंदाज जयदीपला आणलं गेलं. खूप चांगली कॅप्टनशिप आतापर्यंत राहिले. कॅप्टनचं मी कौतुक करेन. 11 बॉल 20. अप्रतिम चांगला फटका तर आहे. बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला आहे आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि खेळाडू कक्षेला सलामी देणारा हा खणखणीत रोहित भोईरच्या बॅटमधून सनसनाटी षटकार. व्हॉट अ शॉट. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते या 6 धावेच्या मदतीने 44. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे विकेट नाही आहे. कॅच ड्रॉप्ड. फॉलो थ्रू मध्ये यावेळेला आपण पाहतात कॉटन बॉलची संधी जरूर दौडून आली होती, परंतु कॉन्सन्ट्रेशन लॅप्स झालं. आय कॉर्डिनेशन जे होतं ते कदाचित यावेळेला डोळ्यांची नजर होती ती डळमळीत झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा आता रोहित भोईर जरूर उचलेल यातही मात्र शंका नाही आहे. कारण कोणत्याही क्षणाला, कोणत्याही सिच्युएशनमध्ये, कोणत्याही कंडिशनमध्ये मॅच फिरवण्याची कला आहे रोहित भोईर होंडो या फलंदाजाकडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45. म्हणजे लकी आकडा आहे 45 रोहित भोईरचा. लक फॅक्टर घेऊन आलाय आजच्या दिवसामध्ये. 45 नंबरची जर्सी परिधान केले.
या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय थर्ड मॅनला. चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवर. सूर्यकांतचा एक स्विच हिटचा फटका प्रतिम होता. गोड टायमिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. भावेश सरपच्या माध्यमातून ही ताकद आहे या खेळाडूची. ऑल इंडिया ओपन क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं तर या खेळाडूला पुढे जरूर स्थान मिळतं. मोडगावच्या मैदानात सुद्धा आपण पाहू शकतायत. नंडोरीचं मैदान असेल ज्यावेळेला आदिवासी ऑल इंडिया ओपन क्रिकेट खेळलं जातं त्यावेळेला याच विभागातील एक मजबूत संघ म्हणून ओळखला जातो. आणि त्यामुळे हा व्यासपीठ जे मिळालं आहे हा प्लॅटफॉर्म आहे तो त्यासाठीच उभारला गेला आहे की आपला आदिवासी बांधव आदिवासी समाजातील चांगले खेळाडू तयार व्हावेत वेगवेगळ्या कला क्रीडामध्ये. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 51 या धावसंख्येवर. 51 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 6 बॉलमध्ये 7 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक डीजे ब्रेक. चंद्रभागच्या तिरी ग, नाग हरी हरी ग, कलीन यौवन करी ग, मुली चराचरी ग, अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, मी तुला याची नगरी नगरी ग, मी तुला याची नगरी. सहा बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. इथून सुद्धा काही होऊ शकतं. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या माध्यमातून. ऑल इज वेल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येत आहेत मिस्टर ऋषी. गोलंदाज ऋषी आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. सूर्यकांत आणि रोहित भोईर होंडूची जोडी अप्रतिम पाहायला मिळते. तग लावून राहिलेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. विशाल नाईक सर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52. आता 6 बॉल आणि 6 रन. स्टायलिश फिनिश करेल की सिंगल डबलला महत्त्व देईल. यावेळेला स्टायलिश फिनिशिंग टच रोहित भोईरच्या बॅटमधून होंडोच्या 6. वॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. क्लास कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार. SPL सिक्सर. गुड बॅटिंग बाय रोहित भोईर. विजय केतून आणलाय संघाच्या पोरांनी.